मंडळी, गुड मॉर्निंग. कशा आहेत सर्व? मस्त मजेत ना. आत्ता सकाळी 6:30 वाजले. आज आहे सोमवार आणि आज आहे तारीख 15. आज आहे सोमवार ते अमावस्या. तर माझा असतो सोमवार. माझी आंघोळ वगैरे झाली नाही. मी आता मंदिरात चालली आणि त्याआधी थोडा चहा पिते म्हटलं, कारण एनर्जी डाऊन झाली, अर्धा तास तरी लागतो. तर म्हणलं आधी मंदिरात जाऊन यावं आणि मग पुढची कामं करायला. कपडे घ्यायचे आहेत मला थोडेसे, तरी मला 8पर्यंत माझं सगळं आवरायला लागतं. तर आत्ता म्हणजे पहिला चहा प्यावं. सगळी तयारी करून ठेवली, मंदिरात यायची बॅग भरून ठेवली, प्रसाद घेतला आणि चहा पिते पहिला. आणि चहा फुलपत्राने पित असते बरं का. चहा फुलपत्राने का पिते ते सांगते, कारण माझ्या आईला जायला काशीला घेत जाणारी जी लोक, काशी म्हणजे पूर्वी वाराणसीला जायची लोकं, तर त्याला काशी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काशी विशेष. तर ती लोकं ना कपानी चहा प्यायचा नाही म्हणजे, कारण एकमेकाचे तोंड लागलेले असतात ना कपानी. जोपर्यंत काशी उजवत नाही तोपर्यंत कपानी चहा प्यायचा. त्यामुळे आम्हाला लहानपणापासून फुलपात्रानेच चहा प्यायची सवय लागली. मग आताही आम्ही म्हणजे लहानपणापासूनची सवय आम्हाला की आई आमची कपानी कधी चहा प्यायची नाही, फुलपात्राने प्यायची. त्यामुळं आम्हाला एक फुलपात्राने चहा प्यायची. या चहा प्यायला. घेतली सगळं घेतली जाऊन येते. ओके चला आज सगळ्यांचा चहा नाश्ता झाला आहे. फ्लावरची भाजी केली. आता यात कोथिंबीर टाकली आणि संध्याकाळी गोंधळ केली नेहमी. ओके, कणिक पाळून ठेवली आणि आत्ता मी हे शेक पिते. फक्त ओनली कितने मिनट्स है मेरे पास? 5 मिनट्स. मावशी जरा मळून घ्या. हा आहे माझा नाश्ता. ट्वेल्थ स्टँडर्डच म्हणते. चल बाय 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 बाय. क्लोज द डोअर. आता इथे आल्यावर परत फ्रेश झाले मी, कारण हेल्मेट घातल्यावर सगळा माझा उतार झालेला असतो. तर आता मी परत फ्रेश झाले, छान वाटते. नाहीतर मग काय होतं, डल वाटते. तर चला कामाला लागूया. कामाला बंद केली लाईट. छो